गेल्या 25-30 वर्षापासून मी माझ्या प्रत्येक व्याख्यानामध्ये सांगत राहतो, की घरात जे लोकं म्हणत होते पूर्वीच्या काळी, की काही वाईट बोलू नये. वाईट बोलल्यानंतर वास्तू तथास्तु म्हणतो. तर वास्तू तथास्तु म्हणजे याचा अक्षरशः शब्द असा नाही, की वास्तू तुम्हाला तथास्तु म्हणतो. पण त्याचा अर्थ असा आहे, की त्याचा परिणाम आपल्या बॉडीवर आणि आपल्या हेल्थवर होतो. कुठलंही पाणी जर आपण धरलं, पिण्याचं पाणी, तर जेवणावर आपण काही वाईट बोलू नये. हे लोकं पूर्वीपासून सांगतात. जेवताना सर्व हसत, खेळत किंवा गप्प राहून जेवावं. पण पाणी असतं तिथं ग्लास भरलेला. जेव्हा आपण वाईट काहीतरी जेवणावर बोलतो किंवा वाईट लढाई, झगडे काहीतरी वाईट-वाईट बोलतो, त्याचं पूर्ण व्हायब्रेशन्स पाण्यामध्ये कॅचअप होतं आणि ते व्हायब्रेशन तिथं स्टोअर होतं. ते पाणी नंतर आपण जेव्हा पितो, त्याचा परिणाम आपल्या बॉडीवर होतो. आता सायंटिफिकली प्रूव्ह झालेलं आहे. पण याच्या पलीकडचं मी जे काय सांगतो ते मेन आहे, की जेव्हा आपण बोलतो घरामध्ये, पण तिथं पाणी ग्लासात आहे त्याचाच इम्पॉर्टन्स नाही, ते फार ओल्ड स्टोरी झाली. पण पाणी बॉडीत आहे. 70% ऑफ द बॉडी किंवा 75% ऑफ बॉडी इज कन्सिस्ट ऑफ वॉटर. पाणी जे आहे ते बॉडीमध्ये 75% आहे. ते आपण जे वाईट वाईट बोलतो, घरात लढाई झगडा करतो, त्याचा वाईट परिणाम त्या वॉटरवर होतो. वॉटर ॲब्झॉर्ब करतात व्हायब्रेशन आणि ते निगेटिव्ह वेव्ज जे आहेत किंवा वाईट वेव्ज जे आहेत ते ब्रेनपर्यंत जाऊन इंटरप्रेट करून त्याचा बॉडीवर परिणाम होतो. तेव्हा वाईट बोलू नये. त्याचं कारण हे, कारण बॉडी आपलं सर्व ऐकतं. मी पेशंटला सांगत राहतो, आय एम फिट अँड फाईन, स्ट्रॉंग, यंग अँड एनर्जेटिक म्हणा. मी चांगला आहे म्हणा. डॉक्टरला सांगण्यासाठी किंवा लोकांच्या पुढ्यात सिंपती आणि रडवून दाखवण्यासाठी, माझं असं झालंय, मला तसं झालंय, माझं बरंच होत नाही, माझे हे कंडिशन आहे, असं जे निगेटिव्ह थॉट दुसऱ्यासाठी आपण सांगतो, पण त्याचा परिणाम त्याच्यावर होत नाही, आपल्या स्वतःवर होतो. कारण आपलं कान ऐकतं, ब्रेनमध्ये ते स्टोअर होतं, आपल्या बॉडीचं पाणी त्याचा ते व्हायब्रेशन घेऊन जातं. त्याच्यामुळे मी वाईटच राहणार आहे. जर मी चांगला आहे, फिट आहे, कसं कोणी विचारलं तर दाखवण्यासाठी, नाही माझं असं झालंय, माझं बरं नाही, माझं ना असं झालंय, हे बोलून काय तू दुसरा काही देणार आहे का? आणि दुसरा येऊन तुमच्यासाठी रडतोय किंवा काहीतरी दाखवते, मला तुमच्यासाठी मी आलोय आणि तुमच्यासाठी काही चांगलं चांगलं बोलतोय आणि तुमची फार त्याला सिंपती दाखवायची असेल, त्याला सांगा मला 4 लाख रुपये खर्च आहे, जरा दे, एवढं माझ्यावर प्रेम आहे. तर दुसऱ्या दिवशी तोंड पण दाखवणार नाही, फोन पण करणार नाही. मग अशा माणसासाठी आपण रडून सर्व गोष्टी सांगून फायदा काय आहे? त्याच्यापेक्षा चांगलं बोलणं. कसं आहे, फिट आहे, तो काही देणारा नाही, पण मी चांगलं आहे म्हटलं, माझे कान ऐकतात, माझी बॉडी ऐकते, माझं बॉडी व्हायब्रेशन, पाण्याचं व्हायब्रेशन चांगलं राहतं. मग दुसऱ्यांना दाखवण्यासाठी सुद्धा, म्हणून काही व्याधी झाली घरात तर कोणी येऊ नये, कुणाला बोलू पण नाही. कारण ती लोक येणारी फक्त रडून तुम्हाला दाखवणार, अरे काय झालं, पूर्वी काय कसा होता, आता काय पॅरालिसिस झालं, कसं आहे तुझं, आता कसं जीवन, अचानक हे काय झालं. या सर्व गोष्टी तुमच्या बॉडीमध्ये नेगेटिव्ह तरंगे म्हणजे वेगळं वेव्स तयार करतात. त्याच्या माझी नम्र विनंती आहे लोकांना, चांगलं बोला, जेवताना पण चांगलं बोला, चांगल्या गोष्टी बघा. इव्हन टीव्ही सिरियल्स, ज्या घाणेरड्या सिरियल्स आहेत, लढाई झगडी, परत परत आतमध्ये मारामारी आणि असे मूवीज वगैरे बघूच नका. कारण त्याची व्हायब्रेशन आपल्या बॉडीवर होणार की नाही, तर निगेटिव्ह व्हायब्रेशन येतात, तर ते ऐकल्यानंतर आपल्या बॉडीवर आणि आपल्या पाण्यावर परिणाम होणार की नाही. मग त्याच्यापेक्षा तसे बघूच नका. त्याच्याकडे हास्य जत्रा आहे, कॉमेडी शो आहेत किंवा सिंगिंग कॉम्पिटिशन आहे किंवा डान्स इंडिया डान्स आहे. याच्या गोष्टीत काही वाईट नसतं, त्याच्यात आनंदी आणि एंटरटेनमेंट असतं. अशा गोष्टी बघा, त्याच्यामुळे तुम्हाला हेल्थला चांगलं वाटणार. आम्ही आणखी एक गोष्ट सांगतो, आम्ही कुठेही मंदिरात गेलो किंवा कुठेही प्रवचनला गेलो, कुणी संत प्रवचन देतात, तिथं गेल्यानंतर आपण येताना एकदम फ्रेश होऊन बाहेर येतो. का येतो असं फ्रेश होऊन? कारण तिथं सर्व पॉझिटिव्ह व्हायब्रेशन्स होतात. मंदिरात गेल्यानंतर ती घंटाचा नाद असतो, त्याच्यानंतर आरती असतात, ते सर्व नाद असतात, ते पॉझिटिव्ह व्हायब्रेशन्स होतात. त्याच्यामुळे बॉडीची व्हायब्रेशन पॉझिटिव्ह होते. मग बाहेर येताना एकदम फ्रेश वाटतं आपल्याला. पण तेच तिथं लढाई आणि मूवी बघून आला आणि तर मारामारी चाललंय, लढाई चाललंय, अशा गोष्टी आपण जेव्हा बघतो, तेव्हा आल्यानंतर पूर्ण थकवा आलेला असतो, बॉडी पेन आपली होते. लढाई ती करतात, पण बॉडी पेन आपली होते. याचं कारण सर्व वाईट गोष्टीचं व्हायब्रेशन, त्या लढाईच्या व्हायब्रेशन आपल्या बॉडीत आकर्षण होतं आणि त्याच्यामुळे त्याचा परिणाम होतो. मग अशा गोष्टी करायला का पाहिजे? त्याच्यापेक्षा चांगल्या गोष्टी बघा, चांगले गोड गोड बोला
गोड खातात तसे गोड बोला आणि लोकांमध्ये चांगलं वागा. त्याच्यामुळे आपलाच फायदा आहे, दुसऱ्यांचा नाही, आपलाच फायदा. दुसऱ्यांना सुद्धा आपण काही वाईट वाईट बोललो तर काय होतं, आपल्याला पॅरालिसिस येते. आमच्याकडे पॅरालिसिस जे आता एवढी वर्ष मी हँडल करते, एवढ्या केसेस केलाय, त्या सर्व केसेसचं हिस्ट्री बघितलं, घरात कुठेतरी लढाई झालेले, वादविवाद झालेला आणि मग पॅरालिसिस होते. असं नाही की प्रेशर डायबिटीसमुळे पॅरालिसिस होते. माझ्याकडे कितीतरी रेकॉर्ड्स आहेत ज्याच्यामध्ये पेशंटला डायबिटीस पण नाही, प्रेशर पण नाही, पण पॅरालिसिस झालेलं आहे. जे त्याला विचारलं तर घरी ना त्या दिवशी मुलामध्ये आणि ते भांडण झालं होतं आणि वादविवाद झाला होता, मग तो पूर्ण प्रेशर जो आहे तो आतमध्ये अक्युमुलेट होऊन मग त्याचा व्हायब्रेशन एकदम स्फोट होतो आणि त्याच्यात मग पॅरालिसिस होतात. पण पॅरालिसिस सुद्धा होतं कारण आपण वाईट काहीतरी बोलतो, राग गुस्सा करतो किंवा त्याचं व्हायब्रेशनमुळे बॉडीचं पूर्ण बॉडी ही एनर्जीवर चालते, प्राण वायू आहे त्याच्यावर चालते, त्याचा विपरीत परिणाम आपल्या बॉडीवर होतो. त्याच्यामुळे चांगले व्हायब्रेशन दिले तर चांगले होणार. आणि जर तुमच्या घरी काही घंटा वगैरे सेट किंवा मिळतात बाजारामध्ये मोठी घंटा, तर घरात आणून पूर्ण फिरवा. टन टन करून असं फिरवलं की तो व्हायब्रेशन जो आहे ते वाईट वेव्ज असतात. वेव्ज माहिती आहे ना, एव्हरी वेव्ज इज फ्लक्च्युएटिंग. तर त्या वेव्ज ज्या तरंगे आहेत, आता पाण्यात पूर्ण चांगलं पाणी आहे, त्याचे दगड मारला की पूर्ण व्हायब्रेशन वेगळं होणार. जेवढ्या मोठ्याने दगड मारला तेवढं व्हायब्रेशन होणार. मग त्याच्यावर काहीतरी थंड ठेवलं तर हळूहळू कोणती व्हायब्रेशन कमी होतं. म्हणजे चांगल्या वेव्समुळे वाईट वेव्सचा आकार चेंज होतो. त्याच्यामुळे बॉडीचं व्हायब्रेशन चांगलं करायचं असेल तर चांगला नाच, चांगली गाणी ऐकणं, चांगलं म्युझिक ऐकणं किंवा घंटा जर कधी दिवसात काठी एक वेळा तरी पूर्ण घरात जर एक घंटा असं वाजवत, एक अगरबत्ती पण घ्यायची पाहिजे तर वास यायला आणि पूर्ण घरात फिरवायची. मी दररोज करतोय सकाळी संध्याकाळी. मग ते व्हायब्रेशनमुळे काय असतं, वाईट कोणी कोणी बोललेलं हे काही वाईट वाईट व्हायब्रेशन्स आहेत ते पण निघून जातात आणि त्याच्यामुळे एक स्टॅबिलिटी येते. तर लोकांनी आता वाईट बोलणं, वाईट वागणं याच्यापासून दूर राहा. आपण पण बोलून आणि अशी लोक जी वाईट वाईट बोलणारी असतात त्याच्यापासून कट ऑफ व्हा. अशी रिलेशन कशाला पाहिजे जी व्हायब्रेशन आपली खराब करतात. तर त्या व्हायब्रेशन पासून दूर राहा आणि चांगलं व्हायब्रेशन घेण्यासारख्या गोष्टी करा.